अजित पवार वाहनानं पुण्याला जाणार होते, पण प्रफुल्ल पटेल किंवा एका व्यक्तीचा फोन आल्यानं विमानानं केला प्रवास। रोहित पवारांचे आरोप हिंदूरावांनी पुढे नेले। विलीनीकरणावर चर्चा सुरू होती। बहीण भावामध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती। सुप्रिया सुळेंकडून प्रथमच वक्तव्य। 12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा होणार होती, मात्र आज 12 तारीख येऊनही विलीनीकरण होत नाही, हे वेदनाजनक। अंकुश काकडे यांची भूमिका। परभणीत उद्धव ठाकरेंनी मुसलमान महापौर दिला, काँग्रेसने दिला हिंदू उपमहापौर। मोदी सत्तेमध्ये आल्यापासून घटनेचा तपास निष्पक्ष राहिलेला नाही, संजय राऊतांचा दावा। पैशाचा महापौर येऊनही निष्ठेची भिंत तुटली नाही, उद्धव ठाकरे यांना विश्वास। चंद्रपुरामध्ये ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिले, मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। चंद्रपूर प्रकरणावरून राऊतांना संदीप देशपांडेंनी मारली कोपरखळी। तुम्ही कराल ते चांगलं आणि आम्ही कराल ते वाईट, हे कसं काय योग्य? पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठकीत नोंदवली उपस्थिती। विलीनीकरणाबाबत बोलणारे रोहित पवार अचानक गप्प झाले। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरची पत्रकार परिषद टाळली। खासगी विमान कंपन्यांच्या चौकशीचे निघाले आदेश, डीजीसीएनं काढलं फरमान। MIT कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, कॉलेजमध्ये झाली तोडफोड। बांगलादेशाचे स्टिकर लावल्यानं भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, नराधम शिक्षकानं 4 विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचं उघड। संजय राऊत पोहोचले राज ठाकरे यांच्या भेटीला। निवडणुकीच्या नंतरच प्रथमच कोणीतरी राज ठाकरेंच्या घरी। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई न्यायालयाची तीव्र नाराजी। 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा अंदाज। वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार, अतुल लोंढे यांचा दावा। रणवीर सिंग धमकी प्रकरणामध्ये मोठी घडामोड, सलमानच्या मेहुण्यालाही मिळाली आहे धमकी। "48 तास काम करा आणि सुट्टी घ्या", राज्य कामगार विभागाकडून संहितेमध्ये सुधारणा। मुंबईकरांची मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेत, भारतीय बनावटीच्या मोनो गाड्या लवकरच धावणार। दिल्लीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना नवख्या नामिबियाशी, आजारी अभिषेकच्या ऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता।